नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता 10वी, विषय मराठी, पाठ क्रमांक 14। पाठाचे नाव आहे काळे केस। या पाठाचे लेखक आहेत नासी फडके। मार्गदर्शक मी श्री विश्वास ठोंबरे, व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर। आपण पाठ क्रमांक 14 काळे केस हा पाठ पाहत असताना आता या पाठामध्ये केसाच्या संदर्भात लेखकाने आपले विचार मांडलेले आहेत। काळे केस कशाचं लक्षण आहे हे लेखकाने या पाठामध्ये सांगितलेले आहे। तर आता आपण लेखकाचा परिचय करून घेणार आहोत। लेखक जन्मनाव नारायण सीताराम फडके, जन्म 4 ऑगस्ट 1894, कर्जत, जिल्हा नगर। मृत्यू 22 ऑक्टोबर 1978, पुणे। राष्ट्रीयत्व भारतीय, कार्यक्षेत्र साहित्य अध्यापन, भाषा मराठी, साहित्य प्रकार कादंबरी। वडील सीताराम फडके, अपत्य अंजली आणि रोहिणी। लेखकाचा परिचय करत असताना त्यांनी काळे केस हा पाठ का लिहिला आहे, परंतु आपण या लेखकाचा परिचय जो आहे त्यांचं पूर्ण नाव काय आहे तर पूर्ण नाव आहे नारायण सीताराम फडके। जन्म 4 ऑगस्ट 1894, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर। मृत्यू 22 ऑक्टोबर 1978, पुणे। राष्ट्रीयत्व भारतीय, कार्यक्षेत्र साहित्य कला अध्यापन, भाषा मराठी, साहित्य प्रकार कादंबरी। वडील सीताराम फडके आणि अपत्ये अंजली आणि रोहिणी। नारायण सीताराम फडके हे मराठी साहित्यातील नावाजलेले लेखक होते। ते कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते। इसवी सन 1949 मध्ये ते येथून निवृत्त झाले, कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयातून। नासी फडकेंच्या कथा तंत्रशुद्धता, रेखीवपणा व डौलदार भाषा या त्रिगुणांनी नटलेल्या आहेत। आकर्षक प्रारंभ, कथेच्या मध्ये गुंतागुंत, अंती उकल आणि मग शेवट असे त्यांच्या लेखनाचे ठराविक तंत्र आहे। तंत्रावर भर देणारे लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत। तंत्राबरोबर फडकेंची कथा रचना व भाषा या दृष्टीने प्रभावी आहे। एखाद्या प्रसंगाचे सुंदर शब्दचित्र रंगविणे व रेखीव व्यक्तिदर्शने घडविणे यात फडके निष्णात होते। फडकेंच्या कथा भावोत्कट नसतात, त्या केवळ मनोरंजन करतात, मनावर कोणतेही संस्कार करत नाहीत। आशयाच्या बाबतीत उथळ असून शरीरनिष्ठ प्रणयाला प्राधान्य देणारे असतात, असे आक्षेप फडकेंच्या लिखाणावर टीकाकार घेत असत। असे काही कथांचे स्वरूप जरी असले तरी रचनेतील सफाई, मृदू मधुर भाषा, कथेमधले एखादे नाजूक रहस्य, विस्मयाच्या हुलकावण्या व वाचकांचे मनोरंजन करण्याचे सामर्थ्य हे फडक्यांच्या कथांचे विशेष होते।
मराठीतील लोकप्रिय कादंबरीकार, कथाकार, लघुनिबंधकार, कलेकरिता कला हा पक्ष सातत्याने मांडणारे समीक्षक, लघुनिबंध किंवा गुजगोष्टी या वाङ्मय प्रकाराचे आद्य प्रवर्तक म्हणून ते ओळखले जातात. वेधक व्यक्तिरेखाटन, संवाद चातुर्य, रचनेच्या दृष्टीने बांधेसूदपणा, प्रसन्न लालित्यपूर्ण भाषा, वाचकांशी चटकन संवाद साधण्याचे कौशल्य ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये. त्यांचे दौलत, जादूगार, प्रवासी, अखेरचे बंड इत्यादी 100हून अधिक कादंबऱ्या, गुजगोष्टी, धूम्रवलय हे लघुनिबंध संग्रह, प्रतिभा साधन, प्रतिभा विलास हे लेखन प्रसिद्ध आहेत. 1940 साली रत्नागिरी येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 1962 साली भारत सरकारने पद्मभूषण हा किताब देऊन त्यांचा गौरव केला आहे. या लघुनिबंधात स्वतःच्या अजूनही काळ्या राहिलेल्या केसांच्या निमित्ताने लेखकाने आपल्या मनात येणारे विचार खुसखुशीत शैलीत प्रकट केले आहेत. तर अशा प्रकारे आपण लेखकाचा परिचय करून घेतलेला आहे आणि त्यांनी या पाठाच्या संदर्भात सांगितलं की हा एक लघुनिबंध आहे आणि या लघुनिबंधामध्ये काळ्या राहिलेल्या केसांचं एक निमित्त आहे आणि त्या काळ्या राहिलेल्या केसांच्या निमित्ताने येणारे जे काही विचार आहेत ते विचार या ठिकाणी प्रकट करण्यात आलेले आहेत. आता आपण परिचय करून घेतलेला आहे. या पाठाचे मुद्दे सुद्धा आपण अभ्यासणार आहोतच, परंतु आपण या पाठाचं वाचन करणं हे तितकंसं महत्त्वाचं आहे. कारण वाचन हे आपल्याला बारकाईने करायचं असतं. वाचनातले बारकावे हे महत्त्वाचे आहेत. वाचन केलं तर आपल्याला शब्द समजतील. तर आपण सर्वप्रथम वाचन करूया. तुमचे केस अजून काळे कसे राहिले आहेत? मला भेटाव्यास आलेल्या त्या गृहस्थांचा प्रश्न ऐकून मला आश्चर्य वाटलं नाही. या प्रश्नांची मला आता सवय झालेली आहे. कुठे परगावी व्याख्यानासाठी मी गेलो की पूर्वी शाळेत अगर कॉलेजात माझ्याबरोबर असलेली व आता त्या गावी राहत असलेली जुन्या परिचयाची माणसं भेटायला येतात. जुन्या आठवणी निघतात. आता आपला तो हा कुठे असतो, आमका तो हा काय करतो, असल्या प्रश्नांची उत्तरांची देवघेव होते. घड्याळाचे काटे मागे फिरून कित्येक वर्षापूर्वीचे दिवस उकरले जातात. मातीच्या ढिगात सुखदुःखांची माणिक मोती आढळतात. त्याकडे निहाळून पाहताना सुस्कारे सोडण्यात आल्हाद वाटतो. अशा गप्पा रंगात आल्या की परस्परांच्या वयाचेही अंदाज पडताळले जातात आणि मग मला भेटावयास आलेला माणूस माझ्याकडे क्षणभर टक लावल्यासारखे करतो आणि विचारतो, तुमचे केस अजून काळे कसे राहिलेत आहेत? त्या प्रश्नातली गर्भित प्रशंसा उघड असते. स्तुती निंदेची पर्वा न करणारा मी, पण ही तारीफ ऐकून मला बरे वाटते. मी हसतो व गप्प बसतो किंवा दुसरा विषय काढतो. प्रश्न विचारणाऱ्या माणसाला उत्तर हवंच असतं. असंही नाही, तुमचे केस अजून काळे आहेत ही मोठी आश्चर्याची व भाग्याची गोष्ट आहे, एवढंच त्याला म्हणायचं असतं. तुमचं हे बोलणे ऐकून मला आनंद झाला, एवढा अभिप्राय माझ्या हसण्यात व्यक्त झालेला असतो. त्याचा हेतू साधलेला असतो. माझं कर्तव्य मी केलेलं असतं. मी विषय बदलला तरी त्याची हरकत नसते. पण एकदा एक गृहस्थ माझ्या खनपटीलाच बसले. ते म्हणाले, विषय नका बदलू. केस काळे राहावेत म्हणून तुम्ही काय युक्ती केली सांगा. मी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिलं. माझ्या मनात आलं, केसांच्या क्षुल्लक प्रश्नाचा तगादा लावून हा गृहस्थ मला केसभर विषयांतर करू देत नाहीत. हा काय चमत्कार. पण त्याच्या डोक्याकडे नीट निरखून पाहिल्यावर तो तसं का करत होता ते माझ्या डोक्यात आलं. वाढत्या वयाबरोबर डोक्यावर पसरू पाहणारा पांढरा रंग छपवण्यासाठी बाजारी कलप वापरणाऱ्या लोकांना पांढऱ्या केसावर झाकण घालता येते, पण हलके पांढरं पडण्याची लागण केसात भलत्याच प्रमाणात होते. सारंच आभाळ फाटल्यासारखं होतं. कल्पाची रंगपंचमी नित्यनेमाचीच होऊन बसते. माणूस कंटाळतो आणि मेहनत सुटली की पैलवानाची पोटं जशी केविलानी होतात तशी त्यांच्या केसांची दुर्दशा होते.
त्या केसांचा पांढरेपणा पुरता बुजलेला असतो. कल्पाचा काळेपणा त्यावर चढलेला नसतो. केसांच्या रंगाची छटा हुबेहूब वठवणं निष्णात चित्रकाराला देखील अशक्य वाटेल. पण मी आपले केस काळे राखण्यासाठी काहीतरी विशेष उपाय केला असला पाहिजे अशी समजूत माझ्या मित्रांनी का करून घेतली होती ते माझ्या लक्षात आलं. मी म्हटलं, मी कोणतीही युक्ती केलेली नाही. केस काळे राहिले झालं. ते म्हणाले, तुम्ही खरं सांगत नाहीत. केस आपोआप काळे राहतात काय? बोला, खरं बोला, काय इलाज केलेत? मग मला त्यांची थोडी चेष्टा करण्याची लहर आली व मी म्हटलं, तुम्ही पिच्छाच पुरवतायत तेव्हा सांगणं भाग आहे. आता कसं बोललात? ते खुशीत येऊन म्हणाले, सांगा काय केलं? मी म्हटलं, असं पहा, केस कशामुळे पांढरे होतात? फार विचार केल्यानं, नाही का? हे कारण मान्य करण्यात ते स्वतः फार विचारी ठरत होते. त्यामुळे क्षणाचाही विचार अगर विलंबन करता ते म्हणाले, हो, असं तज्ज्ञांचं मत आहे खरं. मी म्हटलं, मग या मतावरूनच केस पांढरी होऊ न देण्याचा उपाय उघड नाही का होत? तोच उपाय मी केला. ते म्हणाले, लक्षात नाही आलं. मी म्हटलं, उगीच भ्रम आहे लोकांना. असं म्हणून मी त्या गृहस्थांना तो विषय तेवढ्यावर सोडायला लावला. ते माझा निरोप घेऊन गेल्यावर माझ्या मनात आलं, तुम्ही विचार करता ते असा प्रश्न मला कोणी केला तर मी काय उत्तर देईन? तुमची लिहायची वेळ कोणती असा प्रश्न मला नेहमी विचारला जातो. त्याप्रमाणे मला जर एखाद्यानं विचारलं, तुमची विचार करण्याची वेळ कोणती, तर माझं उत्तर काय असेल? माझी विचार करण्याची वेळ कोणती? विचार करण्यासारखा प्रश्न आहे खरा. हा प्रश्न टाळता येण्यासारखा नाही. याचा एकदा निकाल लावलाच पाहिजे. या निश्चयानं मी स्वतःच बरेच दिवस निरीक्षण केलं आणि आता मी निकाल लावला आहे. माझं उत्तर तयार आहे. उत्तर थोडंसं चमत्कारिक आहे, पण ते तुम्हाला सांगायला हरकत नाही. मात्र माझी विचार करण्याची वेळ कोणती असं मला नका विचारू, कारण अमुकच वेळी नव्हे तर सदा सर्व काळच मी विचार करत असतो. लेखनाचा उद्योग करणाऱ्या माणसानं तो करायलाच हवा. नव्या नव्या कल्पनांच्या शोधात तो असतो. अर्धवट सुचलेल्या कल्पनांच्या आकृती पूर्ण करण्याचा त्याचा यत्न असतो. गाढ झोपेच्या घटका सोडल्या तर त्याचं मन सतत विचार करतच असतं. त्याची सावली ज्याप्रमाणे त्याला कधी सोडणार नाही, तद्वत तो कोणत्याही उद्योगात कसला तरी विचार करत असतो. तेव्हा माझी विचार करण्याची वेळ कोणती ते काय सांगू? पण विचार करण्यासाठी कोणती वेळ मला सर्वात आवडते, अगर कोणत्या वेळी सर्वात जास्त विचार मला सुचतात, असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर देता येईल. माझं जे उत्तर आहे तेच इतर लेखक देतील की नाही कोणास ठाऊक. माझा अनुभव तेवढा मी सांगतो. तो असा की सकाळी दाढी करण्याची वेळ ही माझी विचार करण्याची सर्वात आवडती वेळ आहे आणि त्यावेळी मला नवे नवे विचार सुचतातही. मी सकाळी उशिरा उठतो आणि खोलीत खुर्चीवर बसून नव्हे तर गॅलरीतल्या एका खांबाला लावलेल्या आरशापुढे उभा राहून रोज दाढी करतो. डाव्या अंगाला सूर्य पुष्कळवर आलेला असतो. त्याच्या किरणांचा झोत माझ्यावर पडतो. तिसऱ्या मजल्याच्या उंचीवरून समोर उजव्या बाजूला भिंतीच्या व कौलारांच्या उंच सकल आडव्या उभ्या रांगा दिसतात. पावसाळ्यात दिशा धुसर झालेल्या असतात. कधी पावसाची नाजूक झिमझिम, कधी गरजणारी वृष्टी सुरू असते. पण बाकीच्या ऋतूत संबंध देखावा उन्हानं झळकत असतो. खालच्या रस्त्यात दिवसाच्या सुरुवातीची रहदारी चालू झालेली असते. वाहनांचे, फेरीवाल्यांचे संभाषणांचे, आयांनी लहान मुलांना मारलेल्या हाकांचे आवाज उठत असतात. माझं लक्ष त्याकडे नसतं. स्नानगृहातल्या फवाऱ्यातून पडणाऱ्या जलधारांच्या तुषाराप्रमाणे अंगावर झाडांच्या किरणांच्या स्पर्शाची मौज घेत मी प्रकाशानं ताजी झिलई दिलेल्या झाडांच्या, जमिनीच्या व टेकड्यांच्या रंगाची चमचम बघत मी क्षणभर उभा राहतो. तो देखावा मला मुख्याधी शब्दांनी म्हणतो, नमस्ते. मी उलट म्हणतो, नमस्ते. मग मी गरम पाण्यात पडून वाट पाहणारा ब्रश उचलतो, साबणाच्या कांडीवर घासतो आणि गालावर, हनुवटीवर, गळ्यावर साबणाच्या फेसाचा जाड थर माखवायला प्रारंभ करतो. काही चित्र सुद्धा दाखवली गेलेली तिथे.
आणि त्याच क्षणी नवे विचार, नव्या कल्पना माझ्या मनात कारंज्याच्या तुषाराप्रमाणे उडू लागतात. माझ्या लेखनातल्या कितीतरी गोष्टींचा जन्म अशा प्रकारे दाढी करण्याच्या वेळी झालेला आहे. या वेळीच माझ्या विचारांना का भरती यावी ते मला सांगता येणार नाही. ते एक मला अजून न उकललेलं गूढ आहे. कदाचित असं असेल की दाढी करण्याच्या वेळी माझ्याजवळ कोणी नसतं. असलेलं मला आवडतही नाही आणि यावेळी मिळणारा एकांत इतर सर्व वेळेच्या एकांताहून निराळ्या स्वरूपाचा असतो. कदाचित हेही कारण असेल की साबणाचा सुगंधी शुभ्र गुदगुल्या करणारा फेस तोंडावर फासताना व नंतर वस्त्याच्या पात्यानं तो काढताना विचार करण्याचा माझा मुळीच हेतू नसतो आणि म्हणूनच नाना विचार माझ्या मनात येतात. कारण कल्पना ही देखील लक्ष्मीसारखी लहरी आहे. तिची आराधना करण्यासाठी तिच्यापुढे गुडघे टेकले की ती रुसून दूर होते. उलट तिची पर्वा न करता पाठ फिरवली की ती मागे लागते. इतर वेळी मी मुद्दाम विचार करण्याचा प्रयत्न करतो. मला काही सुचत नाही. दाढी करायच्या वेळेस मी विचारांच्या प्रयत्नात मुळीच नसतो. मनावर विलक्षण प्रसन्नता आलेली असते. कल्पना सुचतात, पण हे सारे माझे तर्क आहेत. खरं म्हणजे दाढी करण्याच्या वेळेस कल्पना उचंबळून का यावी हे माझं मला सांगता येत नाही. माझा एक अनुभव तुम्हाला सांगितला, तो तुम्हाला पटला नाही तर सोडून द्या. मात्र पटावा म्हणून एवढं सांगतो की हा छोटासा लेखसुद्धा दाढी करताच मला सुचला व मी लेखनिकाला सांगितला. तर अशा प्रकारे हा एक पाठ आहे. या पाठाचं आपण वाचन केलेलं आहे आणि तुम्हीसुद्धा या पाठाचं बारकाईने वाचन करायचं आहे. आता या पाठामध्ये काही चित्रसुद्धा इथे आपण पाहतोय. मी काही चित्रसुद्धा दाखवली गेलेली आहेत या पाठात. त्या संदर्भात काही मुद्द्यांना धरून अशा प्रकारे ही चित्र आहेत. बाकी त्या चित्राचा फारसा संबंध येणार नाही आहे. आता काळे केस हा पाठ आहे. आता इथे काही या पाठाच्या संदर्भात केस पांढरे होण्यामागची 5 कारणं सांगितली गेलेली आहेत. पहिलं कारण आहे व्यसन. व्यसन हे तसं तर अनेक आजारांना कारणीभूत असतं. याचा आरोग्यावर खूप मोठा परिणाम होतो. पण केस पांढरे होण्यामागचं हेही मोठं कारण आहे. म्हणजे व्यसन हे एक कारण सांगितलं गेले. दुसरं कारण आहे आजार. अनेक दिवसापासून आजारी असल्यास केस पांढरी होण्याची शक्यता असते. कारण या वेळेत आपण मोठ्या प्रमाणात औषधाचं सेवन करतो आणि त्याचा परिणाम केसांच्या रंगावर होत असतो. म्हणून आजार हे एक दुसरं कारण की केस पांढरे होण्यामागचं असू शकतं. तिसरं कारण आहे मेलानिन. आपल्या शरीरात मेलानिन हा रंगद्रव्य असतो, जो केसाचा रंग काळा ठेवण्यास महत्त्वाची भूमिका बजावत असतो. आता शरीरामध्ये जेव्हा मेलानिन कोशिकांची निर्मिती होणे बंद होते, तेव्हा केसाचा रंग बदलतो आणि त्यामुळे कमी वयातही केस पांढरे होतात. बघा, हा अतिशय एक मुद्दा दिला आहे की आपले कमी वयात सुद्धा केस पांढरी का होतात. तर मेलानिन नावाचा हा जो रंगद्रव्य आहे, हा खरा म्हणजे केस काळं करण्याची भूमिका बजावतो महत्त्वाची. परंतु जेव्हा शरीरामध्ये हे मेलानिन कोशिकांचीच निर्मिती होणं जेव्हा बंद होतं आणि त्यावेळेला या केसांचा रंग बदलायला सुरुवात होते आणि मग कमी वयामध्ये सुद्धा केस पांढरे दिसतात. आपण जर पाहिलं तर अनेक 10-12 वर्षाची मुलं, 7-8 वर्षाची मुलांची सुद्धा 15-20 वर्ष अशा अनेक वयोगटातल्या मुलांचे तरुणांचे केस हे पांढरे झालेले आपल्याला दिसतील. आता चौथं कारण काय सांगितलंय की आहार. हे एक महत्त्वाचं कारण आहे केसांच्या वाढीचं पांढरं होण्याच्या मागचं. आहार हा शरीरातील प्रत्येक गोष्टीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतो. आपण कशा प्रकारचा आहार घेतो यावर आपलं आरोग्य अवलंबून असतं. आहारात जीवनसत्व बी, आपल्या आहारात काय जीवनसत्व बी, प्रथिने, कॉपर आणि आयोडीन यासारख्या घटकांच्या कमतरतेमुळे केस पांढरे होतात. बघा, आपले केस पांढरे होण्याचं एक मुख्य कारण म्हणजे आपल्याला जीवनसत्व बी, प्रोटीन्स, कॉपर आणि आयोडीन यांची कमतरता भास झाली आपल्या शरीराला तर त्यावेळेला आपले केस पांढरे होऊ शकतात.
हे एक आहाराच्या बाबतीत कारण आहे. 5वं कारण आहे म्हणजे अस्वच्छता. अस्वच्छतेच्या बाबतीत केसाची निगा न राखणे हे देखील केस पांढरं होण्यामागचं एक महत्त्वाचं कारण आहे. आता यामध्ये प्रदूषण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे आणि त्यामुळे आपण आपल्या केसांची निगा राखणं हे अतिशय गरजेचं झालेलं आहे. याशिवाय आणखी काय आहे? ताणतणाव, शरीरामध्ये कॉपरची कमतरता, नंतर अनुवंशिकता हे देखील केस लवकर पांढरे होण्यामागचं कारण असू शकतं. म्हणजे एकंदरीत इथे 5 कारणं ही केस केस पांढरं होण्यामागची सांगितली गेली आणि बरीचशी कारणं ही आपल्याशी निगडीत आहेत असं मला वाटतं आणि ती कारणं दिलेली आहे ती योग्यही आहेत असंही वाटतं. ठीक आहे. मग आता केस पांढरे जर झाले तर मग काही लोक केस काढूनच टाकतात. मग अशा वेळेला मग ते काय करतात? केसांची अशा प्रकारची विग असतात आपल्या फेसला, चेहऱ्याला जो केसांचा विग सूट होईल अशा प्रकारचे विगसुद्धा वापरत असतात. आता इथे या केसांच्या संदर्भात आपण माहिती घेतलेली आहे, पाठाचं वाचन केलेलं आहे. काळे केस या पाठाचं लेखकाने या केसाच्याबद्दल बरेचसे विचार त्यांनी सांगितलेले आहेत. एक त्याच्या लेखकाने आपल्या म्हणजे जे काही मित्र आहेत त्या मित्रांचं सुद्धा एक गृहस्थाचं एक उदाहरणसुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. आता इथे काही प्रश्नसुद्धा इथे आलेले आहेत. जसं कृतीयुक्त काही प्रश्न असतात त्यामध्ये आकृत्या पूर्ण करा हा प्रश्न आहे. 3ऱ्या मजल्यावरून पावसाळ्यात लेखकाला दिसलेली दृश्य. उत्तरं इथे दिलेलीच आहेत. काय दृश्य दिसली? भिंतीच्या व कौलारांच्या उंच सकल आडव्या उभ्या रांगा दिसतात. पावसाळ्यात दिशा धुसर झालेल्या असतात. कधी पावसाची नाजूक झिमझिम आणि कधी गर्जणारी वृष्टी सुरू असते. ही आकृती पूर्ण केलेली आहे म्हणजे उत्तरासह हे दिलेले आहे. पुढची पण आकृती काय आहे पूर्ण करायची. इकडे डाव्या बाजूला लेखक सर्व काळ विचार करताना शोध घेणाऱ्या गोष्टी. उजव्या बाजूला दिलेत बाणाने दाखवले की नव्या नव्या कल्पना आणि अर्धवट सुचलेल्या कल्पनांच्या आकृती पूर्ण करण्यासाठी आवश्यक शब्द. अशा प्रकारे इथे ही उत्तरं म्हणजे ही आकृती पूर्ण केलेली आहे. पुढची आकृती दिलेली आहे की 3ऱ्या मजल्यावरून उन्हाळ्यात हिवाळ्यात दिसलेली दृश्य. ही पण आकृती पूर्ण केलेली आहे. काय 3ऱ्या मजल्यावरून रहदारी सुरू झालेली असते. झाडे, जमीन, टेकड्या पडलेल्या प्रकाशामुळे विविध रंग वातावरणात चमचमत असतात. माणसांचे, वाहनांचे विविध आवाज सुरू झालेले असतात. पुढचा प्रश्न आहे सोमत. आता लेखकाने खनपट्टीला बसलेल्या माणसाशी कलप लावण्याबाबत केलेल्या विनोदी चर्चेबाबत तुमचं मत लिहा. आपलं मत लिहायचंय. मी इथे तर उत्तरात काय दिलंय? खनपट्टीला बसलेल्या गृहस्थाशी लेखकांनी त्याची थट्टा करीत केसांच्या रंगाबद्दल चर्चा केली. या चर्चेमुळे माझे एक ठाम मत झाले आहे. लोक आपले वय लपवण्यासाठी आपण म्हातारे झालेलो नाही, आपण अजूनही तरुणच आहोत हे दाखवण्यासाठी केसांना कलप लावतात. वास्तविक दिवसागणिक आपले वय वाढत जाणारच. वाढत्या वयाचा आपल्या शरीरावर परिणाम होणारच. ही सर्व माणसे कधीही टाळू शकत नाही. माणूस निसर्गाच्या विरुद्ध जाऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन माणसाने एखाद्या क्षेत्रात आपले नाव प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याची सुरुवात शालेय जीवनापासूनच केली पाहिजे. आपली आवड निवड बारकाईने तपासून पाहिली पाहिजे. आपली कुवत काय आहे, आपल्याला कोणती गोष्ट झेपू शकते, आपण कशात प्रगती करू शकतो याचा शोध घ्यायला सुरुवात केली पाहिजे. त्यानुसार आपले ध्येय ठरवले पाहिजे. तरच त्या क्षेत्रात आपल्याला आपले नाव कमावणे शक्य होईल. मग वय वाढवण्याचे दुःख होणार नाही. उलट आपल्या कर्तबगारीमुळे लोक आपल्याला तरुण समजत राहतील. अशा प्रकारे या ठिकाणी हे मत व्यक्त करण्यात आलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर पुढे आहे. पुढचा परगावी गेल्यानंतर लेखकाला आलेला अनुभव तुमच्या शब्दात लिहा. इथे काय सांगता येईल? लेखक व्याख्यानांच्या निमित्ताने नेहमी परगावी जायचे. तिथे गेल्यावर जुन्या परिचयाचे लहानपणी वर्गात असलेले त्यांच्याशी खेळले बागडलेले लोक भेटायचे. जुनी माणसे भेटली की विचारपूस केली जायची. कोण कोण काय काय करतो ही माहिती दिली घेतली जायची. लेखकाकडे आकर्षक बाब होती. त्यांचे केस अजूनही काळे होते. समोरची माणसे केसांच्या या काळेपणावरून त्यांना प्रश्न विचारत. त्यात वय जाणून घेण्यापेक्षा एक वेगळाच हेतू असायचा. बरेच जण केस काळे करण्यासाठी कलप लावतात.
पण हा प्रयत्न नेहमीच अपयशी ठरतो. कल्पामुळे रूप अगदी केविलवाणे बनते. लेखकाच्या एका स्नेहाची अशी स्थिती झाली होती. त्यामुळे लेखकाने केस काळे राखण्यासाठी कोणती युक्ती केली असावी याचे त्या गृहस्थाला अमाप कुतूहल होते. ते कुतूहल शमवण्यासाठी तो लेखकाच्या खनपटीला बसला. लेखकाने थट्टा करीत करीत त्याची बोळवण केली. तर अशा प्रकारे हा एक प्रश्न होता. पुढचा प्रश्न आहे की प्रत्येकाची विचार करण्याची सवय आणि वेळ स्वतंत्र असते, याबाबत तुमचा विचार स्पष्ट करा. उत्तर काय सांगता येईल? मला माझा अभ्यास रात्री करायला खूप आवडते. सर्व जग निवांत झालेले असते, कुठेही खट्टखुट्ट होत नाही आणि फक्त आपला अभ्यास. मग किती जागरणं करावी लागली तरी मला त्याचा थोडासुद्धा त्रास होत नाही. माझी एक मैत्रीण आहे, तिला सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून अभ्यासाला बसायला आवडते. सकाळी 4 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत ती सलग शांतपणे अभ्यास करू शकते. आमच्या एका मित्राला संध्याकाळी दणकून खेळून आल्यानंतर आंघोळ करून अभ्यासाला बसायला आवडते. आमच्यापैकी काही जणांना दुपारी शाळेतून आल्यावर अभ्यासाला बसणे आवडते. कारण काय तर सकाळी वर्गात शिकवलेले मनात ताजे असते. विशेष म्हणजे त्यावेळी ज्याचा अभ्यास चांगला होतो. म्हणून प्रत्येकाची विचार करण्याची सवय आणि वेळ वेगवेगळी असते हेच खरे. विविध विचार स्फोरतात. कल्पनेच्या किंवा विचारांच्या मागे लागून कल्पना किंवा विचार प्रसन्न होत नाहीत. मन मुक्त ठेवले, सर्व पूर्वग्रह दूर केले तर नवीन नवीन कल्पना व नवनवीन विचार आपल्यासमोर हात जोडून उभे राहू शकतात. अशा प्रकारे या पाठाचे काही मुद्देसुद्धा आपण त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. मला वाटतं हा पाठ आपण चांगल्या प्रकारे वाचा, या प्रश्नांची उत्तरं सोडवा. पुस्तकात जे प्रश्न आहेत तेच प्रश्न बहुतेक याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि उत्तरासह तुम्हाला दिलेलं आहे. वाचा, विचार करा, पुन्हा पुन्हा वाचा. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.